प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यानं त्या जिथं विसर्जित केल्या जातात तिथं कित्येक दिवस तशाच पडून राहतात। यामुळे मूर्तींची विटंबना तर होतेच, शिवाय प्लास्टर ऑफ पॅरिस आणि मूर्ती रंगवण्यासाठी वापरलेले रासायनिक रंग यामुळे जलप्रदूषण होतं। यावर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेनं अमोनियम बायकार्बोनेट या बेकरी पदार्थामध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा वापर करून प्लास्टर ऑफ पॅरिसची घरगुती गणेश मूर्ती बादलीभर पाण्यात विरघळू शकते हे सिद्ध केले। गणपती असल्यामुळे आपल्या धार्मिक भावना इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही केमिकल गणपतीवर टाकलेलं आहे असं होऊ नये म्हणून आम्ही एक खाण्याचा पदार्थ म्हणजे फूड ग्रेड आयटम्स आम्ही शोधत होतो आणि त्याच्यामुळे अमोनियम बायकार्बोनेट हे जे हा जो पदार्थ आहे तो बेकरीमध्ये वापरतात आपल्याकडे ब्रेड आणि बिस्किट बनवण्यासाठी आणि तो पाण्यात आरामात विरघळतो आणि जर का त्याच्यामध्ये आपण गणपतीची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची जर विसर्जन केली तर ती हळूहळू 2-3 दिवसात विरघळते आणि त्याच्यापासून अमोनियम सल्फेट तयार होतं जे पाण्यात विरघळलेल्या परिस्थितीत राहतं आणि कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं जे खाली सेटल होतं। तर अमोनियम सल्फेट हे खत आहे की जे आपण डायरेक्ट झाडाला घालू शकतो आणि कॅल्शियम कार्बोनेट आहे त्याच्यापासून आपण सिमेंटच्या विटा बनवू शकतो। हा जो मुख्य मुद्दा आहे की प्रदूषण वाहत्या पाण्याचं होतं आहे ते होणार नाही आणि प्रत्येकाला आपापल्या धार्मिक भावना सांभाळून हे घरच्या घरी करता येईल आणि त्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात आणि 20 लिटर पाणी म्हणजे एक बादलीभर पाण्यामध्ये आपण गणपती विसर्जन आरामात करू शकतो साधारण, कारण घरगुती मूर्ती ह्या 2 ते 3 किलोच्या असतात आणि त्याच्यासाठी 2 ते 3 किलो अमोनियम बायकार्बोनेट लागतं जे बेकरी प्रॉडक्ट किंवा फूड ग्रेड प्रॉडक्ट आहे। राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेनं पुणे महानगरपालिकेच्या मदतीनं या संशोधनाचा वापर करून पुण्यात व्यापक पद्धतीनं घरच्या घरी गणेश मूर्तींचं विसर्जन यशस्वी केलंय। याची माहिती घेऊन कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक यांनी सुद्धा कोल्हापूरमध्ये याबद्दल गेल्या काही वर्षांपासून जनजागृती सुरू केली आहे। यावर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार पेठेतील सिद्धिविनायक आर्ट्सच्या माध्यमातून गणेश मूर्तींची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी शास्त्रशुद्धपणे अमोनियम बायकार्बोनेट या बेकरी पदार्थ तसंच शीतपेय तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा वापर करून गणेश मूर्ती घरच्या घरी कशी विसर्जित करता येते आणि मूर्ती विसर्जनानंतर तयार होणारं अमोनियम सल्फेट खत म्हणून झाडांना कसं वापरता येतं तसंच कॅल्शियम कार्बोनेटचा पुनर्वापर कसा करता येतो याची प्रात्यक्षिकं दाखवायला सुरुवात केली आहे। या प्रात्यक्षिकांमुळे चांगली जनजागृती होत असून गणेश भक्तांनी गणेश मूर्तींच्या वजना इतक्या अमोनियम कार्बोनेटचा वापर करून घरच्या घरी धार्मिक भावना जपत गणेश मूर्तीचं विसर्जन करत पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा योगदान द्यावं असं आवाहन प्रशांत मंडलिक यांनी केलंय। ज्या ज्या गणेश भक्तांना घरच्या घरी विसर्जन विघटन करणं शक्य आहे त्यांनी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून आपली गणेश मूर्ती घरच्या घरी विसर्जित करून अमोनियम बायकार्बोनेटमुळे जे काही विघटन नंतर मिळणारे 2 पदार्थ आहेत त्याचा पुनर्वापर अतिशय सुंदर प्रकारे करून पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करावे। प्रशांत मंडलिक यांच्या जनजागृतीमुळे कोल्हापुरातील सिल्वर स्प्रिंग या रहिवाशी इमारतीमधील गणेश भक्त दरवर्षी आपल्या इमारतीच्या आवारातच कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जित करून विघटनानंतर तयार होणाऱ्या अमोनियम सल्फेटचा झाडांसाठी वापर करतात तसंच कॅल्शियम कार्बोनेटचा पुनर्वापर करतात। धार्मिक भावना जपत जलप्रदूषण टाळण्यासह वृक्ष संवर्धनाला हातभार लावणाऱ्या या घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाचं अनुकरण सर्व गणेश भक्तांनी करणं गरजेचं आहे।